आपल्याच किचनमध्ये असलेल्या या सिक्रेट इन्ग्रेडियंटपासून आज आपण अतिशय सुंदर अशी रेमेडी तयार करणार आहोत. तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो तर येईलच, त्याचबरोबर चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम, काळे डाग, वाघाचे डाग, पिगमेंटेशन सगळे दूर व्हायला मदत होईल. त्याचबरोबर चेहरा अतिशय हिऱ्यासारखा चमकायला लागेल. तर चला, आजचं हे बीटरूट फेशियल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा. तुम्हाला नक्कीच आजचा हा व्हिडिओ खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. चला तर मग आजच्या या सुंदर अशा रेमेडीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे बीटरूट. तर माझ्याकडे मोठ्या आकाराचा बीट होता, त्यासाठी मी त्याच्यातला अर्धा बीटचा तुकडा या ठिकाणी घेतलेला आहे. जर का छोट्या आकाराचा बीट तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो पूर्णतः बीट या ठिकाणी यूज करू शकता. तर बीट आपल्याला स्वच्छ वॉश करून किसणीच्या साह्याने किंवा ग्रेटरच्या साह्याने या ठिकाणी किसून घ्यायचं आहे. तर बीट तुम्ही मिक्सरमध्ये देखील पेस्ट करू शकतात. फाईन अशी पेस्ट तयार करायची आणि त्याच्यापासून आपल्याला त्याचा ज्यूस तयार करायचा आहे किंवा त्याचा रस आपल्याला लागणार आहे. तर बीटमध्ये आपल्या चेहऱ्याचं कोलेजन लेवल बूस्ट करायची क्षमता ही खूपच जास्त असते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर अतिशय पिंकिश ग्लो येत असतो. तर चला, या ठिकाणी बीटरूट आपल्याला छान प्रकारे किसून घेतल्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने किंवा एका कापडाच्या साहाय्याने देखील तुम्ही या ठिकाणी या बीटचा ज्यूस काढू शकता. तर मी या ठिकाणी चाळणीच्या साहाय्याने पूर्णतः हा बीटचा ज्यूस काढून घेते. तर बीटरूट जेवढं आपल्याला खाण्यासाठी हेल्पफुल असतं किंवा आरोग्यासाठी चांगलं असतं, तेवढंच ते त्याच्यापेक्षाही डबल ते आपल्या स्किनसाठी खूपच जास्त हेल्पफुल राहतं किंवा इफेक्टिव्ह राहतं. आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायला बीटरूट हे खूपच जास्त मदतशीर राहतं. त्यासाठी बीटरूटचा नक्की आपण आठवड्यातनं 2दा तरी चेहऱ्यासाठी यूज करायला हवा. बीटरूटपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क किंवा फेशियल तयार करू शकतो. तर आजची ही रेमेडी तुमच्यासाठी तर खूपच जास्त इफेक्टिव्ह राहील. त्याचबरोबर ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग असतील किंवा काळे डाग, धब्बे, सुरकुत्या असतात, त्यांच्यासाठी तर खूपच जास्त वरदान हे आजचं हे फेशियल राहणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा. तर चला, या ठिकाणी बीटरूटचा तर ज्यूस मी पूर्णतः या ठिकाणी काढून घेतलेला आहे. तर आता या बीटरूटच्या ज्यूसपासून आपल्याला 2 रेमेडी तयार करायचे आहेत. त्यासाठी 2 बाउलमध्ये आपल्याला हा ज्यूस डिवाईड करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी एक बाउलमध्ये ज्यूस काढल्यानंतर तो आपण साईडला ठेवणार आहोत. पुढची स्टेप या ज्यूसपासून आपण तयार करणार आहोत. आधी सुरुवातीला आपल्याला चेहऱ्याला लावण्यासाठी एक सुंदर असा फेस पॅक तयार करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अतिशय इन्स्टंट ग्लो किंवा मॅजिकल ग्लो तुम्हाला बघायला मिळेल. तर आता या बीटरूटच्या ज्यूसमध्ये आपल्याला पहिलं इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मसूर डाळीचं पीठ किंवा मसूर डाळीचं पावडर. जर का तुमच्याकडे मसूर डाळीचं पीठ नसेल तर मसूर डाळी तुम्ही मिक्सरमध्ये बारीक अशी ग्राइंड करून घ्या किंवा तिचं पावडर तयार करून घ्या. तर साधारणतः 1 ते 1.5 टेबलस्पून आपल्याला मसूर डाळीचं पीठ या ठिकाणी ॲड करायचं आहे. आणि नेक्स्ट म्हणजे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ 1 टेबलस्पून एवढं घालायचं आहे. तांदळाचं पीठ आपल्या चेहऱ्यावर अतिशय ग्लास स्किन इफेक्ट द्यायला किंवा बेबी सॉफ्ट त्वचा व्हायला खूपच जास्त मदत होत असते तांदळाच्या पिठामुळे. आणि आपल्या चेहऱ्याला नॅचरल असा ब्राईटनिंग इफेक्ट किंवा लाईटनिंग इफेक्ट येत असतो. त्यासाठी तांदळाचं पीठ घालणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी मसूर डाळीचं पीठ आपण ॲड केलेलं आहे, जे की नॅचरल ब्लिचिंगचं काम करत असतं. त्यासाठी मसूर डाळीचं पीठ नक्की आवर्जून वापरा. जर का तुम्हाला मसूर डाळीचं पीठ सूट होत नसेल तर तुम्ही बेसन पीठ देखील या ठिकाणी वापरू शकतात. तर आता या ठिकाणी 2 इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर तिसरं इन्ग्रेडियंट आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद, म्हणजेच ज्याला आपण आंबे हळद म्हणतो किंवा व्हाईट टर्मरिक म्हणत असतो. त्याचा आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 पिंच एवढा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, किचनची हळद यामध्ये ॲड करू नका, कारण बरेच वेळा तिचे आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील होत असतात. त्यामुळे कस्तुरी हळदीचाच वापर करायचा आहे, कारण कस्तुरी हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज किंवा अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज ही भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या चेहऱ्यावरचे काळे डाग, धब्बे, पिगमेंटेशन, सुरकुत्या सगळे दूर करण्यासाठी खूपच जास्त मदतशीर राहते. तर या ठिकाणी नेक्स्ट म्हणजे आपल्याला गुलाबजल ॲड करायचं आहे. साधारणतः 1 टेबलस्पून एवढं गुलाबजल मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर
हाफ टेबलस्पून एवढं मध या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे. तर मध घालणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण यामुळे आपल्या चेहऱ्याला डीपली हायड्रेशन मिळत असतं किंवा नॅरिशमेंट मिळत असते, जे की आपल्या स्किनसाठी खूपच जास्त महत्त्वाचं असतं. तर या ठिकाणी सगळे इन्ग्रेडियंट घातल्यानंतर व्यवस्थित असं आता हा फेस पॅक मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट व्यवस्थित अशी ॲक्टिवेट व्हायला मदत होईल. तर चला आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया. तर हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आधी चेहरा स्वच्छ वॉश करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यानंतरच कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करायला हवी. तर आता या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये किंवा लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये हा फेस पॅक आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करून घ्यायचा आहे. आणि फेस पॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला चेहऱ्यावर तो असा सोडायचा नाही आहे. तर 3 ते 4 मिनिटासाठी हलक्या हाताने आपण चेहऱ्याला मसाज करणार आहोत, कारण यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स किंवा व्हाईटहेड्स सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन किंवा डर्ट, ऑइल, इम्प्युरिटीज रिमूव्ह व्हायला या प्रोसेसमुळे खूप जास्त मदत होते. त्यासाठी चेहऱ्याला फेस पॅक लावल्यानंतर मसाज करणं तेवढंच जास्त महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा आपण काय करतो, की फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी तसंच ठेवतो. त्यामुळे पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. परंतु याउलट जर का आपण फेस पॅक कुठलाही फेस पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय करतो, त्यावेळी जर का आपण अशा प्रकारे मसाज केली, तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची टॅनिंग पण दूर होते आणि डेड स्किन सगळी यामुळे निघून जाते. तसेच आपल्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असा ग्लो बघायला मिळत असतो. तर या ठिकाणी हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला मसाज करायची आहे, कारण मसूर डाळीच्या पिठामध्ये किंवा तांदळाच्या पिठामध्ये बारीक असे स्मॉल पार्टिकल्स असतात किंवा बारीक दाणे असतात, जे की आपल्या चेहऱ्यावरचे ब्लॅकेट्स आणि व्हाईटहेड्स ते अतिशय आरामात रिमूव्ह करतात. तर या ठिकाणी 3 ते 4 मिनिटासाठी चेहऱ्याला मसाज झाल्यानंतर सेकंड लेयर फेस पॅकची अप्लाय करायचं आपण कधीही विसरायचं नाही आहे. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल ग्लो आपल्याला बघायला मिळतो. तर आता 15 मिनिटासाठी फेस पॅक तसाच राहू दिल्यानंतर चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकतात. किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते या ठिकाणी बघून घेऊया. नक्की तुम्ही आठवड्यातनं 2दा हा फेस पॅक चेहऱ्यावर अप्लाय करा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर अतिशय मॅजिकल असा रिझल्ट बघायला मिळेल. तर चला आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी मसाज क्रीम म्हणजे मसाज जेल आपल्याला तयार करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने तयार करायचं आणि चेहऱ्यावर ते अप्लाय कसं करायचं ते तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण यामध्ये या बीटरूटच्या रसामध्ये किंवा ज्यूसमध्ये आपल्याला साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं मध घालायचं आहे. मध आपल्या आजच्या रेमेडीमध्ये खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे, कारण आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर करायला मध हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तर आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे ॲलोवेरा जेल. तर ॲलोवेरा जेल या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 टेबलस्पून एवढं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, प्लांट बेसमधलं ॲलोवेरा जेल या ठिकाणी घेऊ नका. जर का तुम्हाला सूट होत असेल तर तुम्ही या ठिकाणी ते यूज करू शकतात. पण बऱ्याच जणांना त्याची ॲलर्जी असते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मार्केट बेसमध्ये जे ॲलोवेरा जेल येतं तेच या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. ॲलोवेरा जेलमुळे आपल्या चेहऱ्यावर अतिशय कूलिंग इफेक्ट आपल्याला मिळत असतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा ही डीपली हायड्रेट राहते. तसेच आपल्या चेहऱ्यावर वाढत्या वयानुसार जे सुरकुत्या असतात ते देखील कमी व्हायला मदत होत असते. तर कंटिन्युअसली आपल्याला हे जेल कंटिन्युअसली 2 ते 3 मिनिटासाठी मिक्स करत राहायचं आहे. जेणेकरून पूर्णपणे क्रीमी स्ट्रक्चरमध्ये हे जेल यायला हवं. तर या ठिकाणी आता हे चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया. तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला पूर्ण चेहऱ्याला आधी हे अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटासाठी फेशियल मसाज देणार आहोत. ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे. पूर्णपणे क्रीम ही आपल्या चेहऱ्यामध्ये आतपर्यंत मुरायला हवी, जेणेकरून आपल्या चेहऱ्यामध्ये त्याचे इन्स्टंट ग्लो आपल्याला बघायला मिळेल. आणि ज्याच्या चेहऱ्यावर वयाच्या आधीच सुरकुत्या या खूप जास्त पडायला लागलेल्या आहेत, त्यांच्यासाठी तर ही मसाज जेल किंवा मसाज क्रीम ही खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे किंवा वरदान राहणार आहे. त्यासाठी नक्की अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी अतिशय कुठल्याही प्रकारचा खर्च न करता अगदी स्वस्तात ही रेमेडी करू शकतात.
पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी तुम्ही आठवड्यातनं नक्की हे स्वतःसाठी वेळ काढा किंवा स्वतःच्या चेहऱ्यासाठी स्किनची काळजी जर का आपण अशा प्रकारे घेतली, तर आपला चेहरा हा वाढत्या वयातसुद्धा तरुण दिसायला लागतो. तर आता ही मसाज क्रीम चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर पूर्ण चेहऱ्याला आपल्याला छान अशी मसाज द्यायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या देखील कमी व्हायला मदत होईल. त्याचबरोबर जर का तुमच्या चेहऱ्यावर जास्तच ओपन पोर्स असतील, तर ते देखील मिनिमाइज व्हायला या प्रोसेसमुळे मदत होत असते. तसेच काळे डाग, धब्बे, वांगाचे डाग या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होत असते. तर बऱ्याच वेळा आपण पार्लरमध्ये जे महागडे फेशियल करतो, त्याचा आपल्याला तात्पुरता रिझल्ट तर मिळतच असतो. परंतु जर का आपण अशा प्रकारच्या होम रेमेडीज ट्राय केल्या, तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा नॅचरल ग्लो येत असतो. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे नुकसान होम रेमेडीजमुळे होत नसतं. तर चला आता या ठिकाणी ही क्रीम चेहऱ्यावर अप्लाय झाल्यानंतर, मसाज झाल्यानंतर 5 मिनिटासाठी तसंच राहू द्या आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्या. तर या ठिकाणी रिझल्ट तुमच्यासमोर आहे. किती सुंदर असा पिंकिश ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर चेहऱ्याची त्वचा देखील तेवढीच फ्रेश होत असते आणि चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर व्हायला या प्रोसेसमुळे मदत होते. तर या ठिकाणी आता आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीही विसरायचं नाही आहे. तर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं तेवढंच महत्त्वाचं असतं. यामुळे आपल्या चेहऱ्याला डीप हायड्रेशन तर मिळतच असतं. त्याचबरोबर आपण जी होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय केलेली असते, त्याचा जो रिझल्ट असतो किंवा ग्लो असतो, तो लॉक करायचं काम हे मॉइश्चरायझर करत असतं. तर मॉइश्चरायझर अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर अशा प्रकारे 1 ते 2 मिनिटासाठी मसाज द्या. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन देखील खूप चांगल्या प्रकारे होतं. त्याचबरोबर चेहऱ्यावर ग्लो देखील टिकून राहतो. तर आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातनं किंवा शहरातनं बघताय ते देखील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या. चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत. बाय.